नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण 2 दिवसाच्या महाबळेश्वर ट्रिपमध्ये कोणकोणत्या सुंदर ठिकाणी भेट द्यायची, राहण्याची उत्तम सोय कुठे मिळते आणि इथली प्रसिद्ध खाण्याची ठिकाणं कोणती याबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही महाबळेश्वरला जाण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. महाबळेश्वर हे साताऱ्यापासून 55 किलोमीटर लांब आहे. जर तुम्ही मुंबईपासून येणार असाल तर एसी बसेस सुद्धा उपलब्ध आहेत. तसेच जर बजेट ट्रिप करायची असेल तर एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा उपलब्ध आहेत. रात्री बसमध्ये बसून सकाळपर्यंत महाबळेश्वरला पोहोचता येते. ठाणे ते महाबळेश्वर 220 किलोमीटर अंतर आहे. ठाणेवरून महाबळेश्वरला पोहोचायला साधारण 6 ते 7 तास लागतात. महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी तुम्ही कार बुक करू शकतात किंवा स्कूटी भाड्याने घेऊन सहजपणे सर्व स्पॉट्स फिरू शकतात. सकाळी महाबळेश्वरला पोहोचल्यावर रूम बुक करून फ्रेश व्हा आणि स्पॉट्स फिरायला सुरुवात करा. आम्ही निओरा होमस्टे मध्ये थांबलो होतो. येथे रूम स्वच्छ असून निसर्गाच्या सानिध्यात आहेत. तुम्हालाही शांत वातावरणात राहायचे असेल तर मार्केट एरियापासून थोड्या अंतरावरची होमस्टे किंवा रिसॉर्ट निवडा. चला तर मग पाहूया महाबळेश्वर मधील खास पर्यटन स्थळे. सुरुवात करूया महाबळेश्वर मंदिरापासून. हे महाबळेश्वर मधील अतिशय प्राचीन आणि पवित्र असे मंदिर असून हे भगवान श्री शंकरांना समर्पित आहे. याच परिसरात पंचगंगा नदीचे उगमस्थान आहे. या ठिकाणी कृष्णा, कोयना, वेना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा उगम एकाच ठिकाणी होतो असे मानले जाते. हे दगडी बांधकाम असलेले मंदिर अत्यंत शांत, प्राचीन आणि भव्य असे आहे. मंदिर परिसरात मुख्य गर्भगृह, नंदी मंडप आणि सुंदर प्रवेशद्वार पाहायला मिळते. महाबळेश्वर मंदिराच्या अगदी शेजारीच श्री कमलजा माता मंदिर आणि श्री अतिबळेश्वर मंदिर आहे. महाबळेश्वर मंदिरापासून अवघ्या 5 ते 10 मिनिटे अंतरावर कृष्णामाई मंदिर आहे. कृष्णा नदीचा उगम इथूनच झाला म्हणून याचे नाव कृष्णामाई मंदिर असे आहे. मंदिराच्या समोरच असलेल्या गोमुखातून सतत वाहणारे पाणी कुंडात जमा होते आणि तेच पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. कृष्णामाई मंदिरापासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर एलिफंटस्टन पॉइंट आहे. ब्रिटिश काळात सर एलिफंटस्टन या इंग्रज अधिकाऱ्याच्या नावावरून या पॉइंटला हे नाव देण्यात आले. त्या काळात हा पॉइंट ब्रिटिश अधिकाऱ्यांचा आवडता सनसेट स्पॉट म्हणून ओळखला जायचा. एलिफंटस्टन पॉइंटच्या जवळच मंकी पॉइंट, सावित्री पॉइंट, इको पॉइंट आणि आर्थर सीट पॉइंट ही ठिकाणे आहेत. ही सर्व पॉइंट्स पाहण्यासाठी साधारण 1 तास पुरेसा होतो. या ठिकाणांवरून महाबळेश्वरच्या दऱ्या आणि निसर्गाची अप्रतिम दृश्ये दिसतात. मात्र जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर दऱ्यांमध्ये धुके दाटलेले असल्याने खाली दृश्य बहुतेक वेळा दिसत नाहीत. त्यामुळे इथे येण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ सर्वात उत्तम मानला जातो. हे सर्व पॉइंट्स फिरून झाल्यावर बगीचा कॉर्नरमध्ये लंचसाठी आवर्जून थांबा. विशेषतः इथली स्ट्रॉबेरी क्रीम नक्की ट्राय करा. येथून जवळच वेण्णा लेक, मुंबई सनसेट पॉइंट, लिंगमळा वॉटरफॉल पॉइंट असे पॉइंट्स आहे. तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हे पॉइंट्स बघू शकतात. हे सर्व पॉइंट्स पाहून झाल्यावर तुम्ही महाबळेश्वर मार्केटमध्ये शॉपिंगसाठी जाऊ शकतात. संध्याकाळी इथे मिळणारी गरमागरम मॅगी, कॉर्न पकोडे, कॉफी आणि चहाचा आनंद घ्या. रात्री रूम मध्ये येऊन जेवण आणि आराम करा
आणि सकाळी लवकर उठून प्रतापगड बघायला निघू शकतात। प्रतापगड किल्ला हा महाबळेश्वर पासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर असलेला एक प्रसिद्ध आणि ऐतिहासिक किल्ला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध याच किल्ल्याच्या पायथ्याशी केला। प्रतापगडच्या पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी 10 ते 15 मिनिटे पुरेशी आहेत। प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर, बुरुज, माची, केदारेश्वर मंदिर पाहता येते। पूर्ण गड फिरण्यासाठी 3 ते 4 तास पुरेशी आहेत। सकाळी सकाळी गडावर यायचा फायदा म्हणजे आपल्याला शांततेमध्ये गड पाहता येतो। त्यानंतर तुम्ही मॅप्रो गार्डन मध्ये जाऊ शकतात। इथे स्ट्रॉबेरीची शेती, जॅम, जेली, सिरप आणि आईस्क्रीम असे अनेक प्रोडक्ट्स बनवले जातात। हे ठिकाण फक्त खरेदीसाठी नव्हे तर फूड, फोटोज आणि फन या 3 गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे। इथे 2-3 तास कसे जातात हे कळून सुद्धा येत नाही। दुकानात खरेदी करण्यापूर्वी फ्री टेस्टिंगची सुविधाही मिळते, त्यामुळे तुम्ही आवडीनुसार पदार्थ निवडू शकतात। दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात मॅप्रो गार्डन मध्ये स्ट्रॉबेरी फेस्टिवल साजरा होतो। मॅप्रो गार्डन पासून पुढेच पुस्तकांचे गाव आहे। इंग्लंडमधील हेऑन वे या प्रसिद्ध पुस्तकांच्या गावावरून प्रेरणा घेऊन भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून विकसित झाले आहे। संपूर्ण गावात 25 पेक्षा जास्त वाचन केंद्रे आहेत। येथे प्रत्येक घर, हॉटेल आणि शाळा हेच एक सुंदर वाचन केंद्र म्हणून सजवले गेले आहे। जर तुम्हाला कलेची आवड असेल तर देवराई आर्ट विलेजला नक्की भेट द्या। इथे निसर्ग, कला आणि परंपरा या तिन्हींचा संगम अनुभवायला मिळतो। देवराई आर्ट विलेज मध्ये विविध प्रकारची हस्तकला, धातुकाम, बांबू आर्ट असे कलाकृती पाहायला आणि खरेदी करायला मिळतात। वेळेचा अचूक उपयोग करून ही सर्व ठिकाणे तुम्ही 2 दिवसात पाहू शकतात। हे सर्व बघेपर्यंत संध्याकाळ होते आणि आपण परतीच्या वाटेला निघून बसने मुंबईला परत निघू शकता। तुम्ही महाबळेश्वर प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की सेव्ह करून ठेवा आणि अजून व्लॉग्स आणि ट्रॅव्हल गाईडसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।